विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे आणि त्यात धुळ्यातील कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला आहे। आपण बघू शकतो की धुळे आगारामध्ये या बसेस या ठिकाणी थांबलेल्या आहेत। कालपासून हा संप पुकारण्यात आला असून आतापर्यंत जवळपास धुळे आगाराचं 3,80,00,000 रुपयाचं यामुळे नुकसान झालेलं आहे। अनेक प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत। कुठल्याही प्रवाशांना बसेस उपलब्ध होत नाही। धुळे विभागाचा जर विचार केला तर धुळे आणि नंदुरबार विभाग आहेत आणि या दोघांमध्ये जवळपास 9 डेपो आहेत। विविध डेपोच्या माध्यमामधून दररोज हजारो लाखो किलोमीटर या बसेस धावतात। मात्र कालपासून या बसेस बंद झाल्याने अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे तब्बल 3,80,00,000 रुपयाचं नुकसान या ठिकाणी एसटी महामंडळाला बसलेलं आहे। विशेष म्हणजे जवळपास 1948 या फेऱ्या दररोज होत असतात, त्यापैकी फक्त 1764 फेऱ्या या झालेल्या आहेत आणि त्यामुळे या विभागाला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे। सध्या बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यामुळे या बसेस कधी सुरू होतील आणि कधी प्रवाशांना सुखाचा प्रवास होईल अशी अपेक्षा सर्व प्रवासी व्यक्त करीत आहेत। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।